समृद्धी महामार्ग आहे। पहा कसं डोंगर फोडून पलीकडे रस्ता नेलाय, सुंदर आहे। इथून जाणार आहे आम्ही। काम चालूच दिसते अजून। इथे दुपारी जेवायला थांबलोय आम्ही। इथे जेवणासाठी थांबलोय। खूप सुंदर असा परिसर आहे, सगळ्या बाजूने डोंगर आहे आणि बरोबर इथून समृद्धी महामार्ग गेलाय। खूप छान वातावरणात प्रवास चालू आहे, हिरवगार सगळीकडे आणि ही झाडे किती सुंदर लावलेली आहेत कडेला, मस्त केलं। किती सुंदर फुलं आहेत, कोणता प्रकार आहे माहित नाही। हे काय, हे लाल, हे काय वरती लाल आलंय, हे हा दिसलं, खूप सुंदर आहे ना। मला माहित नाही पण या फुलांचं नाव मला नाही माहिती। हा राईट, हा कृष्ण कमळ आहे, कृष्ण कमळ। वास छान असतो त्याला, हा छान फुल आहे, वास छान येतो। तोडायचे आपल्याकडे निळं होतं ना, ते निळं तोडलं फांदी लावायला। श्री क्षेत्र देवगड, हा क्षेत्र देवगड। चला वेलकम। मस्त पार्किंगची सुविधा आहे, प्रशस्त पार्किंग झाले। मी फार दिवसात आले, मी पण बरेच दिवस। हा तुमच्या नेहमीच्या ह्याच्यातले अगदी प्रशस्त आणि छान पार्किंग आहे। गाडी पण मस्त झाली आहे। चला दर्शनाला
सुंदर बांधकाम झालं. अच्छा पुढे गेले ना. हां घरी जाऊन पण आता गेल्याबरोबर मंदिरात सकाळी पूजा झालेली असेल तरी पण मी सुंदर झाडी, मेंटेनन्स चांगला आहे. भक्त निवास पण भरपूर मोठा आहे. पाम ट्री पण छान. आमच्या 3 दिवसाच्या प्रवासातलं हे शेवटचं ठिकाण आहे, दत्त देवस्थान देवगड. देवगडला आलो की खूप छान वाटतं. आले आले चला. सुंदर, खूप छान मेंटेन केलं. चला जाऊया मंदिराकडे. मस्त अशोकाची झाडं किती उंच झाली आहेत. देवगडला मंदिरात दर्शन झालंय, पण आतमध्ये फोटो काढता येते. बहुधा सगळ्याच ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी फोटो काढण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे आम्ही फक्त बाहेरचे फोटो सगळीकडे घेतलेले आहेत. आत मंदिरामधले कुठेही फोटो घेण्यात आलेले नाहीत. आता हा शेवटचा प्रवास आहे, शेवटच्या टप्प्याचा, देवगडपासून अहिल्यानगरपर्यंतचा. अशा प्रकारे आमचं तीर्थाटन म्हणूया पूर्ण होत आलेलं आहे. आता शेवटी मात्र आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळे भक्त मंडळी आहेत, त्यांनी वर्गणी केलेली आहेत आणि जे ड्रायव्हर, आचारी आणि हे सेवक आहेत त्यांच्यासाठी फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. कारण त्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आणि आम्हाला चांगलं जेवण देणारे त्यांचे आभार मानण्याची कृती म्हणून या फुलाची पाकळी. जसे आभार व्यक्त केले जाऊ शकत नाहीत, खूप मोठं काम असतं ते, कारण आपला जीव त्यांच्या ताब्यात असतो. पण आम्ही करत आहोत आणि त्यानिमित्ताने रेणुका ट्रॅव्हल्सबद्दल आमचं सगळ्यांचं मनोगत देखील येणार आहे, ते पण तुम्हाला ऐकायला मिळेल.